नमस्कार, मी नितीन जाधव. आज आपण आष्टा गावी या केळीच्या बागेमध्ये आहे. आज तारीख आहे 21 जुलै 2025. शेतकऱ्याच्या रानामध्ये असताना आपल्याला आनंद होतो की आज आपण केळीच्या या बागेमध्ये धन्वंतरी प्रॉडक्टचे काही रिझल्ट्स आपण बघणार आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून आपण ऐकणार आहे. मी नितीन जाधव, माझ्याबरोबर माझे मित्र सुरेश मदने आहेत आणि स्वतः शेतकरी इथं आहेत. हजर साहेब, आपलं नाव? माझं नाव दिनेश हनुमंतराव जाधव, आष्टा गाव आष्टा. दिनेश हनुमंतराव जाधव यांचा प्लॉट आहे. साधारण हा प्लॉट पाऊण गुंठ्याचा आहे, असं पाऊण एकराचा प्लॉट आहे. आणि या शेतामध्ये त्यांनी आता धन्वंतरीचे काही प्रॉडक्ट वापरलेत आणि आता हा अंतिम टप्प्यात आजच यांचं या ठिकाणी पूजा झालेली आहे. आणि हा प्लॉट एक्सपोर्ट लेवलला यांनी अलॉट केलेला आहे. किंबहुना उद्यापासून यांचे घड काढणी चालू आहे आणि तो एक्सपोर्टला यांनी दिलेला आहे. तर आपण त्यांना धन्वंतरीच्या प्रॉडक्टबद्दल त्यांनी समाधान विचारूया. साहेब, मला असं सांगा की तुम्ही धन्वंतरीचे कोणते प्रॉडक्ट याला वापरलेले आहेत? धन्वंतरीचे मेनली आपण बॅक्टेरिज आणि तुमचं RP-76 हे बॅक्टेरिज आपण 3 महिन्यानंतर एकदा वापरलं आणि परत 6 महिन्यानंतर एकदा वापरलं. आणि म्हणजे आणि RP-76 आपण त्याच्याबरोबरच RP-76 पण त्या प्रमाणात वापरले आणि RP-76च्या 1-2 वेळा फवारण्या पण घेतलेल्या त्याच्यावर. RP-76 फवारण्याने बॅक्टेरिया आणि RP यांची आळवणी केलेली आहे. बाकी तत्सम काही रासायनिक संयुगांनी वापर केलेला आहे. आणि आपण बघू शकता की चांगल्या पद्धतीनं रिज्युएशन, उगवण क्षमता, फ्रेश आहेत फळं सगळी केळीची. हा वाण कोणता आहे साहेब? G9. हा G9चा वाण आहे. बरं, मला सांगा, आता ही जे प्रॉडक्ट तुम्ही वापरत आहेत, पण ह्याच्या अगोदर कुठल्या शेताला, कुठल्या पिकाला वापरलेत का तुम्ही? वापरलीत की आपण आलं पीक केलं होतं ऊसासाठी. याच्या अगोदर पण वापरलेत आणि त्याचे रिझल्ट आम्हाला चांगले मिळाले. दिनेश जाधव साहेब आणि त्यांचे भाऊ बंधुराज प्रदीप या ठिकाणी आमचे आहेत. बंधुराज आहेत, प्रदीप जाधव आणि आमचा मुलगा हे दोघ जण साई जाधव. शेती करतात चांगल्या पद्धतीनं, चांगल्या आधुनिक पद्धतीने करतात आणि गेली 4 ते 5 वर्ष झालं धन्वंतरीचे प्रॉडक्ट सातत्याने वापरून चांगले रिझल्ट घेत आहेत. तर बॅक्टेरिया आणि RP चे रिझल्ट छान आहेत. तुम्ही याबद्दल समाधानी आहे साहेब? हो, समाधानी आहे पूर्णपणे. याबद्दल समाधानी आहे. तर तुम्हाला शुभेच्छा एक्सपोर्टसाठी. धन्वंतरीचे प्रॉडक्ट असे वापरत राहा आणि जय धन्वंतरी. जय धन्वंतरी. धन्यवाद.